आज या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर 1988 साली मुंबईमध्ये 56 किलो ब्राऊन शुगर जो की एक ड्रगचा प्रकार असतो ते पकडलं गेलं होतं, ज्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यावेळी किंमत 5 ते 6 करोड रुपये एवढी होती। पोलिसांनी ड्रग सोबतच हे सगळं रॅकेट चालवणारा ड्रग किंगपिन आगा खान हा अफगाणी माणूस सुद्धा पकडला होता, जो त्यावेळी हे सगळं रॅकेट चालवायचा। मुंबई पोलिसांनी त्याला कसा पकडला होता त्याचीच ही गोष्ट ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। मी ड्रग हा शब्द न वापरता पावडर हा शब्द वापरणार आहे, उगाच व्हिडिओ डाऊन नको व्हायला, तेवढं मात्र समजून घ्या। मुंबई पोलिसांना पाकिस्तान बॉर्डरवरून राजस्थान मार्गे मोठ्या प्रमाणात पावडर येत असल्याची माहिती भेटली होती। असिस्टंट कमिशनर इसाक बागवान यांच्या बायोग्राफी पुस्तकात त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्यामध्ये ते बोलताना सांगतात की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान बॉर्डर असा 500-700 किलोमीटरचा एक पट्टा आहे त्या बॉर्डरच्या मध्ये। या भागात उगवलेल्या आपूच्या बॉन्डांवर प्रोसेसिंग करून त्यापासून ब्राऊन शुगर बनवली जात होती, नंतर याची स्टॉलवर ठेवून उघड्यावर विक्री केली जात होती। ही अफगाणी पठाण कंपनी काय करायची तर हा माल डायरेक्ट तिथूनच विकत घ्यायचे आणि पाकिस्तानी लोकांचे हात मिळून हा माल भारताच्या बॉर्डर पर्यंत आणला जायचा। हा माल भारतात कसा आणला जायचा याचा पण किस्सा भारी आहे। तर पाकिस्तान बॉर्डर जवळ असलेल्या राजस्थान मधल्या बाडमेर, जैसलमेर या वाळवंटी भागात दळणवळणाचा मुख्य सोर्स काय होता तर उंट। राजस्थान मधला वीर सिंग नावाचा तिथला एक माफिया होता, तो काय करायचा की त्यांच्या तिथले जे लोकल गावकरी होते त्यांना हाताशी धरायचा आणि गावकऱ्यांचे उंट, विशेष करून मादी उंटांवर माल टाकून तो भारतात घेऊन यायचा। गावकरी पण लय टॉलेज होते, थोड्याशा पैशांसाठी जर सापडलो तर आपली लंका लागू नये म्हणून आपल्याकडच्या ज्या मादी उंटाला तिच्या पिल्लांसकट पाकिस्तानच्या बॉर्डर जवळ नेऊन तिथल्या एका गोठ्यात ते बांधून ठेवायचे आणि पाकिस्तानचे गावकरी मादी उंटाला तिथल्या गोठ्यातून नेऊन बॉर्डर पलीकडे न्यायचे। पावडरची पाकिट त्या गोणपटाखाली, त्या उंटणीच्या गोणपटाखाली दडून बांधून परत ठेवून द्यायचे। परत त्या मादीला बॉर्डर पर्यंत सोडलं जायचे। बिचारी मादी उंट जी होती ती आपल्या पिल्लांच्या ओढीनं बॉर्डर क्रॉस करत करत बरोबर त्या गोठ्यापर्यंत यायची। भारताच्या हद्दीमध्ये त्या उंट मादी सोबत आलेल्या मालाला उतरून घेतलं जायचं आणि तो माल राजस्थान मधून मुंबईत आणला जायचा। मुंबईत कसा तर राजस्थानातून अहमदाबाद मार्गे कत्तल खाण्यासाठी बकरे आणले जायचे। बकऱ्यांची ही वाहतूक ट्रकने होत असायची। बकऱ्यांसोबत पॉलिथिन बॅग मध्ये हा माल ताडपत्र्याखाली लपून आणला जायचा। बकऱ्यांचा वापर ह्यासाठी केला जायचा कारण ब्राऊन शुगर जे असते तिचा तीव्र वास असतो आणि ह्या वासामुळे पकडले जाण्याची शक्यता जास्त होती, पण बकऱ्यांच्या मलमूत्रामुळे तो वास दाबला जायचा, म्हणून या बकऱ्यांचा वापर केला जायचा। पोलिसांनी टोल नाक्यावर जर गाडी अडवली तर तिथल्या तिथे त्यांचे खिसे गरम करून गाडी पुढे जात असायची। मुंबईतल्या वाशी टोल नाक्याजवळ ही गाडी आली की तिथून माल दुसऱ्या गाडीत म्हणजे एखाद्या एम्बेसेडर गाडीत शिफ्ट केला जायचा। मुंबईत माल स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या माणसाकडे नंतर तो माल सोपवला जायचा, तिथून मग त्याच्याकडे माल विकण्याची जबाबदारी असायची, ते हा माल लोकांपर्यंत मग पोहोचवायचे। ही होती सगळी त्या मालाची जर्नी। पाकिस्तानातून येणाऱ्या मालाची किंमत जर हजारात असेल तर मुंबईपर्यंत येईपर्यंत त्या मालाची किंमत लाखोंमध्ये होत होती। असिस्टंट कमिशनर इसाक बागवान सांगतात की त्यांच्यावर जेव्हा या केसची जबाबदारी आली तेव्हा त्यांच्या खबरीनं खबर दिली की पाकिस्तानी पठाण यांनी मोठ्या प्रमाणावर ड्रग आणायला आता सुरुवात केलेली आहे, पावडर आणायला सुरुवात केलेली आहे। हे डीलर मुंबई मधल्या हाय क्लास सोसायटीमध्ये राहत होते। तेव्हा इसाक बागवान यांना प्रश्न पडला की पाकिस्तानी पठाण यांना मुंबईत हाय क्लास सोसायटीमध्ये लगेच कशी काय जागा मिळते, फ्लॅट वगैरे। तर त्यासाठी हे पाकिस्तानी पठाण काय करायचे, अफगाणी पठाण मुंबईतल्या अशा जागांचे व्यवहार करण्याचे दलाल एजंट होते, त्यांना गाठायचे आणि आम्ही ड्रायफ्रूटचा बिझनेस करायला मुंबईत आलोय असं त्यांना सांगायचे। त्यासाठी ते दलालांना एका फ्लॅट साठी दुप्पट रक्कम द्यायला तयार व्हायचे, त्यामुळे आपलं कमिशन शिवाय बसल्या बसल्या जो घर मालक होता त्याला जास्तीचे पैसे मिळायचे, म्हणून सगळेच तयार व्हायचे। पठाण कंपनीला मुंबईत जागा मिळून जायची। त्यांची कामं करण्याची पद्धत इसाक बागवान यांना त्यांच्याच खबरेकडून मिळाली होती। ती अशी होती की आपल्यावर डाऊट येऊ नये म्हणून ही पठाण कंपनी लांबच्या एसटीडी किंवा टेलिफोन बूथ वर जाऊन राजस्थानला कॉल करायचे आणि आपल्या कोड लँग्वेज मध्ये सगळे हे सिस्टीम ऑपरेट करायचे। इसाक बागवान पुढे सांगतात की हे पठाण कोण, कुठले, राहतात कुठे, यांच्या गँगला शोधायचं कसं हा त्यांच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता। याचा शोध त्यांनी सुरू केला। त्यांना पहिलं नाव सापडलं ते आमिनाबाईचं। ही आमिनाबाई आपल्या जावयाबरोबर या पावडरच्या धंद्यात होती। ही स्वतः एक ड्रग ऍडिक्ट होती। चौकशीसाठी तिला घेतल्यावर तिने घाबरून शेवटी त्या पठाणाचं नाव सांगितलं। त्याचं नाव होतं सय्यद कुतुबुद्दीन पठाण उर्फ आगा खान। बरं, हा आगा खान म्हणजे 6 फूट उंच, बलदंड शरीर, वयाच्या 60 पोचलेला पण दिसायला 40 वाटायचा। पोलिसांमध्ये कस्टम ऑफिसर्स मध्ये उठबैस असलेला आगा खान आणि हा आगा खान मुंबईतला मोठा ड्रग डीलर असल्याची खबर पोलिसांना कळाली। ती दिली ह्या आमिनाबाईनं। पुढे आणखी एक खबर पोलिसांना मिळाली, ती ह्या आमिनाबाईनंच दिली।
की आगा खान सोबत एक मुलगी असते, तिचं नाव होतं पुष्पा. ऑफिसच्या कामासोबतच आगा खानच्या खासगी गरजा पूर्ण करण्याचं काम ती करत असायची. घरात कोणी कमावतं नसल्यामुळं ती त्याच्याकडे काम करत होती. आगा खानचं पाकिस्तानच्या कराचीत घर होतं, जी पुष्पा त्याच्या जवळ कामाला होती आणि तो तिचा जेव्हा फायदा घेत असायचा तेव्हा त्यालाही पुष्पाच्या वया एवढी एक पोरगी होती हे तो विसरून जायचा. आता जर आगा खान पर्यंत पोहोचायचं असेल तर या पुष्पाला आपल्या बाजूने करणं गरजेचंच होतं आणि तिला आपल्या बाजूला करण्यासाठी पैसा हे एकमेव साधन होतं, कारण पैशापोटीच ती त्या आगा खान सोबत काम करत होती. पुढे आमिनाने पुष्पाची भेट इसाक बागवान यांच्याशी घडवून आणली. त्यांनी पुष्पाला आश्वासन दिलं हे ऑपरेशन आगा खान मध्ये तिच्या केसाला धक्का सुद्धा लागू दिला जाणार नाही. पुढच्या काही मीटिंग मध्ये तिचा पोलिसांवर विश्वास बसला आणि आता ती पोलिसांची खबरी म्हणून काम बघू लागली. आगा खानचा माल कधी कुठे येणार आहे हे फक्त आगा खान आणि या पुष्पालाच माहित असायचं. पण हा आगा खान पण काही कमी नव्हता. माल कधी आणि कुठे येणार आहे याची पूर्ण माहिती फक्त त्याला एकट्यालाच असायची. अर्धवट माहिती फक्त या पुष्पाला असायची, किंवा तो जेवढी माहिती पाहिजे तेवढीच तो तिला देत होता. पुढे असे दिवस जात राहिले. पुष्पा सतत पोलिसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. नोव्हेंबर 1988 मध्ये संध्याकाळच्या वेळेला पुष्पाने इसाक बागवान यांना एक खबर दिली, पनवेल मध्ये हॉटेल प्रवीण जवळ येऊन मला भेटा. त्याप्रमाणे पोलीस पनवेल मध्ये हॉटेल प्रवीण जवळ जाऊन पोहोचले. तिथं त्यांना पुष्पा दिसली. तिने खबर दिली की आगा खान तिला इथं सोडून पुढे तो एकटा गुजरात बॉर्डरवर माल आणायला गेलाय. त्याने त्याची एम्बेसिडर गाडी पनवेल मध्ये ठेवली होती. येताना तो त्या एम्बेसिडर गाडीच्या डिक्कीत माल भरून वाशी ब्रिज क्रॉस करून मुंबईमध्ये तो माल घेऊन येणार होता. पुष्पाच्या या टिपमुळे पोलिसांनी वाशी चेकपोस्ट अलीकडच्या जकात नाक्यावर पोलिसांनी फिल्डिंग लावली. पण आगा खानची गाडी कोणत्या दिशेनं आणि कोणत्या वेळेला येणार आहे याची माहिती पोलिसांकडे नव्हती, कारण ती माहिती पुष्पापासून लपवली गेली होती. त्यामुळे पुष्पा ही खबर पोलिसांना देऊ शकली नव्हती. तरी पोलीस आपल्या जागेवर पाळत ठेवून बसले होते आणि आगा खान गाडी घेऊन कधी येतोय याची ते आता वाट बघत होते. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला. त्यावेळी टोल नाक्यावर चहा पाण्याची किंवा कॅन्टीनची कसली सोय नव्हती. त्यामुळे पोलीस जे पाळत ठेवून असायचे त्यांचे आता हाल होऊ लागले होते. इसाक बागवान त्यांच्या पुस्तकात सांगतात की तिथं बसून बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाडींच्या धुरामुळे पोलिसांचे चेहरे जे होते बघण्यासारखे झाले होते. आता त्यांच्या सहकार्यांचा संयम संपत चालला होता. त्यांना वाटू लागलं होतं पुष्पाने दिलेली खबर फेल गेली. सगळेजण डोळ्यात तेल घालून MMG 5864 या गाडीची वाट बघत होते. तिसरा दिवस उजाडला. तारीख होती 13 नोव्हेंबर 1988. वेळ होती सकाळचे 6:30ची. या सगळ्यांना निळ्या रंगाची एम्बेसिडर लांबून येताना दिसली. गाडीचा स्पीड जास्त होता, त्यामुळे आधीच प्लॅन केल्याप्रमाणे खिळा असलेल्या प्लायवूडला रस्त्यावर टाकण्यात आलं. ते बघून ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या आगा खानला कळून चुकलं की नक्कीच पोलिसांनी आपल्यासाठी आता इथं फिल्डिंग लावलेली आहे. त्याला गाडी थांबवण्या वाचून पर्याय नव्हता. फाटाने ड्रेस घातलेला आगा खान गाडीतून नंतर खाली उतरला. पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी येरला. आगा खानकडे नेहमी एक बंदूक असते ही खबर पोलिसांना आधीच लागली होती. त्यामुळं वेळ न घालवता त्याची बंदूक पोलिसांनी घ्यायला त्याची झडती घेतली. पण नेमकं त्याच दिवशी आगा खान आपली बंदूक आणायला विसरला होता, जी पोलिसांसाठी एक चांगली बातमी होती. हा सगळा प्रकार गाडीत बुरक्यामध्ये बसलेली पुष्पा बघत होती. आयुष्यात आपण पहिल्यांदाच रेड हँड पकडलं गेल्याने आगा खान पुरता हातबल झाला होता. त्याच्या गाडीच्या डिक्कीतला लपून ठेवलेले 56 किलोची ब्राऊन शुगर पोलिसांनी पकडली. त्याची किंमत मार्केटमध्ये 5 ते 6 करोड रुपये जात होती. आपला खेळ संपला हे लक्षात आल्यावर आगा खानने राजस्थानमधून बकऱ्यांच्या ट्रकमधून माल आणणाऱ्या हुसेन सिंधी आणि रफिक सलीम सिंधी यांची नावं घेतली आणि पोलिसांनी त्यांना सुद्धा अटक केलं. तर अशा प्रकारे सय्यद कुतुबुद्दीन पठाण उर्फ आगा खान पकडला गेला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कारण होतं आगा खान मुंबईमध्ये ड्रग्स रॅकेट चालवणारा एक मोठा आसामी होता. त्याचे कॉन्टॅक्ट प्रत्येक सरकारी ऑफिसरशी होते. त्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांना त्याच्या अटकेमुळे धक्का बसला आणि शेवटी आगा खानने पुष्पावर डाऊट घेतलाच, कारण त्या दोघांशिवाय मालाबद्दल खबर कुणालाच नसायची. पण पोलिसांनी आधीच सांगितल्याप्रमाणे पुष्पाला तिच्या या कामासाठी मोबदला तर दिला जाणारच होता, सोबतच फ्युचरमध्ये तिला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा दिलं जाणार होतं. तर ही होती गोष्ट मित्रांनो अफगाणिस्तानचा पठाण ड्रग किंग पिन आगा खानची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईब मुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.